हॅलो एव्हरीवन, कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार। चला तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आहात त्याच पद्धतीने आपण बनवूया वघारेली रोटली। तर त्यासाठी मी रात्रीच्या 2 चपात्या उरलेल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि लसूण 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यात लाल मिरची पावडर, जिरं हे सुद्धा सोबत बारीक खलबत्त्यात ठेचून घेणार आहे। आणि तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। खूप छान आणि भन्नाट रेसिपी आहे आणि सोपी सुद्धा आहे आणि चविष्ट इतकी चटपटीत आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तुमच्याकडे सुद्धा तुम्ही ही वघारेली रोटली किंवा आपण याला मराठीत ताकातली चपाती सुद्धा म्हणू शकतो, खूप छान आहे। लहान मुलांना सुद्धा खूप आवडते आणि तुम्हाला सुद्धा जर चटपटीत खायची इच्छा असेल तर तुम्ही ही बनवू शकतात किंवा रात्रीच्या चपात्या उरलेल्या असतील तर चपातीबरोबर खायचं काय सुचत नसेल तर तुम्ही हे नक्की बनवा। अशा पद्धतीने मी लाल मिरची, जिरं आणि लसूण छान बारीक करून घेतला आहे खलबत्त्यात आणि आता त्या चपात्या उरलेल्या होत्या त्याची मी बारीक हातानेच तुकडे करून घेते आहे। अशा पद्धतीने त्याचे बारीक तुकडे न करता जाडसर तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरमध्ये अजिबात बारीक करायचं नाही, फक्त हाताने याचे छान तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही। आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा। आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। बघू शकतात अशा पद्धतीने मी सगळ्या चपातीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि मी आता इथे कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यात तुम्हाला जर का तूप घालायचं असेल तर तुम्ही तूप घालू शकतात, बटर घालू शकतात। इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे, जास्त तेल मी टाकलेलं नाही। तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल टाका, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुमचे क्वांटिटीनुसार तुम्ही ते सगळं टाकायचं आहे। तर त्याच्यानंतर मी इथे तेल गरम झाल्यावर जिरं आणि थोडीशी मोहरी टाकते आहे। ते छान तडतडलं की आपल्याला ती लाल आपण जी लसणाची चटणी करून घेतलेली आहे ती टाकायची आहे। आणि तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता टाकू शकतात किंवा नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करा। तर अशा पद्धतीने लाल चटणी जी लसणाची मी बनवून घेतली आहे ती टाकून घेते आहे आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे तेलात, म्हणजेच लसूण हा छान तेलात मिक्स होईल, तळल्या जाईल, त्याचा कच्चेपणा राहणार नाही। अशा पद्धतीने तेलात छान त्याला तळून घ्यायचा आहे चटणीला। आणि ताक हे मी आधीच ताकामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान फेटून घेतलेलं आहे आणि ते मी आता त्याच्यात घालते आहे। तुम्ही यावेळेस गॅस बंद करायचा आहे किंवा स्लो गॅसवर किंवा फ्लेम याची लो ठेवायची आहे, तेव्हा तुम्ही हे ताक टाकायचं आहे। आणि खूप सोपी आहे रेसिपी, बघू शकतात। आता ताकाला छान एक उकळी आली, त्याच्यानंतर मी याच्यात त्या पोळ्या जी चपाती मी बारीक करून घेतलेली आहे ती टाकते आहे आणि याला फक्त 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आणि बघू शकतात तुम्ही आणि छान वाससुद्धा याला खमंग वाससुद्धा याला सुटलेला आहे। बघू शकतात 5 मिनटानंतर किती छान दिसते आहे रेसिपी। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। थँक्यू फॉर वॉचिंग।